गडचिरोली. तुमचं नाव? माझं नाव छोटू शामराव गोटा, आणि आपण? अस्वल वाघ आहे हां, आणि माकड सुद्धा आहे. ते शिकारी म्हणून नाही का? हां, म्हणजे शिकारीपासून जंगलाची रक्षा करणं. हो. अच्छा. बोलाते तयार होईत कविते हा. याको घेरा याको 1917. 1917. काय कारण असतं याची करण्याचे परिणाम आहे की जेव्हा होळी येते हां, तेव्हा सर्व आमच्या निसर्गात जे देवी देवता आहेत त्यांना समोर आमच्या देशातून त्याचे नवस करून हे सर्व सामान याचे 5 दिवस नवस करून अजून हे दागिने बांधावे लागतात. दुधाने आंघोळ करून नवस करावं लागतं. मग 5 होळी पूर्ण झाल्यानंतर अजून आपलं जलसाठा घ्यावा लागतो सोक्का शुद्ध जल. मग ते चाटा मारून आमच्या भाषेत बरोबर सांगतात आणि जो गुरु राहतो त्याच्या मार्फत हे उतरलं जातं सामान 5 दिवसानंतर 5 होळी पूर्ण करून. तिथून नदीच्या काठावरती राहते आणि वरती माती राहते आणि खालती खडका राहतो दगड. त्याच्यापासून हे खोदून हे काढलं जातं आणि ते जर नाही भेटलं तर काहीच लावू शकत नाही. मधून कोरून काढायचं ते. हां, खोदून काढावं लागतं. दगड राहतात खोडून काढावं लागतं. तसंच आपलं म्हणजे परिवारामध्ये आणि हे तसंच उत्पन्न यावं म्हणून हे बांधलं जातं. म्हणून ते उमराचे फळं बांधले जातात. हो, म्हणजे आपलं समोर लागतो ना तसंच पैसा धान अन्न हां, गाय बैल असं त्यांचं चांगलं हे वाढायला पाहिजे. त्यांना साथ द्यायला पाहिजे. जसं याचं फळ आहे तसं त्यांचं पण राहायला पाहिजे. आम्हाला पण भेटायला पाहिजे म्हणून त्यांचं हे करून आम्ही पूजन करतो. अच्छा. 6 महिन्याची पालणी करावी लागते. नंतर 5 दिवस राहिले तेव्हा अजून नदीवर जाऊन गाईच्या दुधाने आंघोळ करायची. पूर्ण दागिनं पूर्ण धुवायचे मग बांधायचे. कोणीतरी आमच्या गुरु राहतो ते करून देणार, पूजा करून देणार, मग बांधून घ्यायचे. अजून 5 होळी पूर्ण केली ना नंतर ते अजून पूजा करून उतरावं लागतं. छुट्टी घ्यावं लागतं. मानता आहे आमच्या म्हणजे आता खाऊन आहे ते आता तर नो टेन्शन.
Thank